फ्रेंड्स, इथं आमच्याकडे भरपूर जागा आहे. तर मी आता नवीन थोडी इथं पीक लावायचं चाललं आहे माझं. ही जमीन आहे, आम्ही सगळी नांगरून घेतली आहे. मी बाहेरून ट्रॅक्टर आणला होता, कारण आमच्याकडे तर काय नाही आहे माणसं लावून. हे बघा, मी अशी जमीन सगळी नांगरून घेतली आणि असे भाग पाडलेत ह्याचे. ही जवळजवळ 4 गुंठे अशी शेजारीच असं मोकळी जमीन आहे. म्हणजे गवत होतं त्याच्यावर असं हे बघा, हे असलं हे काढून घेतलं आहे. अशी छान जमीन करून घेतली आणि इथं आता मी लावणार आहे भाज्या. असे बांध केलेत, त्याच्यावरून चालायला तर जरा आता मोठं करणार आहे. आणि इथं लावले असं हे बघा, असं कंपाऊंड लावतो आहे छानपैकी. तर हे या आपल्या बाहेरच्या या वेलांपासून असं हा एरिया मी सगळा असा आखला आहे बघा. कसं वाटतंय? मला एवढं नॉलेज नाही आहे फ्रेंड्स, तरी पण मी आपलं असे स्क्वेअर केलेत आपले. आणि आपलं मदत घेतली आहे माळीदादांची आणि त्यांना विचारलं की बाबा काय कसं करू शकतंय. तर आमची जमीन तर आहेच चांगली आणि शेणखत तर आम्ही वापरतोच, कंपोस्ट पण वापरतो. त्यामुळं जेवढं निघेल तेवढी निघेल भाजी. ते पहा कसं वाटलं तुम्हाला माझं नवीन शेत? नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. आणि तुम्हाला पण काही मला सुचवायचं असेल तर नक्की सुचवा. आणि या नवीन बागेच्या सगळ्या कंपाऊंडवर असे वेल असणार आहेत. हा आधीच लावलेल्या वेल आहेत, बाकी सगळीकडे मी लावणारच आहे. पाण्याची तर काय कमी नाही, एवढं मोठं तळ आहे इथं. मी भाजी लावायला चालू केले. हे बघा, सगळे बीटरूट लावले काल. ही रोपाची पेंडी आणली होती आठवडी बाजारातनं गुरुवार. आणि हे बघा, या मिरच्या आपल्या एवढं लावले. अजून दाखवते तुम्हाला, वांगी लावले तुम्ही. मिरच्यानंतर हे लावलं आपण ब्रोकली. बघा, ब्रोकली लावल्याचं. त्याची पण रोपांची पेंडी आणली होती आठवडी बाजारातून. आणि इथं लावलं आपण मस्तपैकी अशी वांगी. हे पहा, ते छान वांगी लावलीत. आणि हे लावलं आपलं कंपाऊंड. आणि ही पण माझी सगळी ही बाग किंवा ही छोटंसं शेत म्हणा माझं, हे पण ऑर्गॅनिक असणार आहे सगळं. हे बघा, टमाटर लावलं. आता 1 आठवड्यानंतर माझ्या शेतीत झालेला बदल पहा. बऱ्याच सुधारणा केल्या आहेत, दाखवते तुम्हाला. तुम्हाला दिसतच असेल, सगळ्या भाज्यांना असं मी नावं दिलेत. नावाच्या अशा पाट्या लावलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला समजून येतं दुरूनच कोणत्या कोणत्या भाज्या लावल्यात. आणि मी प्रत्येक प्रकारची भाजी लावलेली आहे. भेंडी म्हणा, गवारी म्हणा, सगळे. आणि हे देशी आपण भाज्या लावलेल्या आहेत. बीन्स लावलेले आहेत. आणि असे छान मटरचे वेल लावलेत. मध्ये चालायला वाट केली आहे बघा, असे छान बांध घातलेले आहेत, त्यामुळं भरपूर चालता येते. मध्ये पाण्यासाठी वाट सोडली आहे, खूप पाऊस होतो इथे, तुम्हाला माहितीच आहे. ह्या पालेभाज्या लावलेल्या आहेत. छान मेथी बघा किती सुंदर आलेली आहे. हे 8 दिवसात एवढे वाढ झालेली आहे. मी तुम्हाला 8 दिवसापूर्वी शेत दाखवलेच कसं होतं. आणि ही लावलेली झाडं माहीत आहेत तुम्हाला, रोपं ब्रोकली, मिरच्या, वांगी. ही आठवड्या बाजारातून मी रोपं तयार आणलेत. रोपांच्या पेंड्या मिळतात इथं. आणि हे आपली तांदळीची भाजी पण भरपूर लावली आहे. आणि लाल माठ. हे बघा कसे असे छान असे स्क्वेअर बनवलेत. ही वाट केली आहे साईडनं. आणि अशा प्रकारे जरासा या बागेला मस्त असा आकार आला. हे यायला वाट इथं मध्ये नाला आहे. आणि हे आपलं तळं जवळ आहेच. अशी ही माझी सुंदर नवीन बाग.